गुड़ी पाड़वा और हिंदू नव वर्ष के पावन अवसर पर भिवंडी तालुका खारबाव गांव से एक शानदार और उत्साह से भरी खबर सामने आई है। ग्रामस्थ मंडल खारबाव के सौजन्य से खारबाव गांव में एक नए खेल मैदान का भव्य उद्घाटन किया गया। गांव की कुल स्वामिनी मां कालिका के आशीर्वाद से तैयार किया गया यह सुंदर ग्राउंड अब युवाओं के खेल और प्रतिभा का नया केंद्र बनेगा। इस खास मौके पर गुरुवार 19 मार्च 2026 को उद्घाटन के पश्चात केपीएल खारबाव प्रीमियर लीग का भी जोरदार शुभारंभ किया गया, जिसने पूरे गांव में उत्सव जैसा माहौल बना दिया। कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में ओम भरत मुकादम उपस्थित रहे। साथ ही खारबाव के सरपंच महेंद्र पाटिल और बड़ी संख्या में ग्रामवासी भी इस ऐतिहासिक पल के साक्षी बने। उद्घाटन समारोह के दौरान खेल के प्रति युवाओं का जोश और गांव की एकजुटता साफ देखने को मिली। यह पहल न सिर्फ खेल को बढ़ावा देगी, बल्कि गांव के विकास में भी एक महत्वपूर्ण कदम साबित होगी। खारबावसाठी आज मोठा भाग्याचा दिवस आहे। गुढीपाडव्याचा सण आहे। हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आज खारबाव गावामध्ये एक आनंद यात्रा निघाली गुढीपाडव्यानिमित्त आणि आज या ठिकाणी खारबावला एक जे ग्राउंड नव्हतं ते ग्राउंड आज पूर्ण झालं, तयार झालं। समस्त खारबावच्या ग्रामस्थांनी पंचक्रोशीतून लोकांनी याला सहकार्य केला आणि आज या ग्राउंडची पूर्णता झाली, लोकार्पण झाला। तर मी समस्त ग्रामस्थांचा आभार मानतो आणि अभिनंदन करतो। आणि आज तसेच आमच्या गावची केपीएल स्पर्धा खारबाव प्रीमियर लीग याची आज सुरुवात झालेली आहे। आज कोणाची इथे नावं घेत नाही, कारण आजचा दिवस आमचा सर्वांचा आहे, खारबावकरांचा आहे आणि आम्हाला सर्व जाती धर्माच्या पक्षाच्या संघटनेच्या लोकांनी यात सहकार्य केलं। तळागाळातील क्रिकेटर प्रेमींनी, छोट्यातल्या छोट्या माणसांनी सहकार्य केलं। कमिटीचं अभिनंदन, या ग्राउंडच्या कमिटीचं अभिनंदन, IPLच्या कमिटीचं अभिनंदन, ग्रामस्थांचं अभिनंदन। नवे तर आज महिलांनी सुद्धा या सोहळ्याच्या साक्षीदार होऊन इथे उपस्थित लावली, त्या ताई, आई, भगिनींचं पण अभिनंदन। पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि हा आजचा आमचा आनंददायी क्षण आहे खारबावकरांसाठी। या ग्राउंडवर आता खेळायला येण्यासाठी आम्ही तमाम भिवंडीवासियांना किंवा क्रिकेट प्रेमींना आमंत्रित करतो गावाच्या वतीने। आता तुम्ही या, खेळा आणि आता खारबाव मध्ये गाव एकत्र आल्यावर, गाव लोक एकत्र आल्यावर काय घडू शकतं याचं एक ग्राउंड फार मोठं उदाहरण आहे। धन्यवाद। प्रथमतः नवीन वर्षाच्या शुभेच्छा, गुरुवारच्या शुभेच्छा सर्व ग्रामस्थांना। आज या ग्राउंड मध्ये असं बोलता येईल की 2010 पूर्वी आमची बावडी होती। त्या बावडीच्या वेळेला खूप मोठा संघर्ष होता। या सातबाऱ्याचा आम्हाला तपास लागत नव्हता। आम्ही 2 वेळा या बावडीच्या माध्यमातून रमेश तळेच्या जागेमध्ये पाट्या लावल्या, परंतु ती जागा मालकीची असल्याने त्या पाट्या फेकण्यात आल्या। त्यानंतर आम्ही पुन्हा कैलास तळेच्या आईच्या नावाने सातबारा होता, त्याच्यात 2 वेळा पाट्या लावल्या, तेव्हा पण त्या उकरून फेकून टाकल्या। नंतर 2015 ला आमची बावडी संपली। आम्ही प्रस्ताव केला कलेक्टरला का गुरचरण जागा ही आम्हाला मिळावी। गुरचरण जागा मिळण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, परंतु आमची बावडी संपली। काही कारणाने 15 ते 20 या बावडीनी फॉलोअप केला त्या फाईलला कलेक्टरकडे। पुन्हा मग सरपंच मी 21 ला झालो। 21 ला सरपंच झाल्यानंतर जी फाईल आम्ही पुटअप करायला गेलो, पण कलेक्टरने डायरेक्ट पत्रव्यवहार केला का ही जागा तुम्हाला देता येणार नाही। मग आम्ही गाव जरा संख्या म्हणजे नाराज झालो का आपल्याला ही जागा मिळणार नाही, आज आपलं ग्राउंड होणार नाही, हे सगळे नाराज होऊन मग सगळा विचार केला। परंतु आम्ही गावाचे भाईदास काटे, तसेच बालचंद्र म्हात्रे, तसेच दुर्योधन काठे आणि माझे एक सहकारी यांना घेऊन आम्ही अभिमन्यू तरे, तसेच कैलास तरे, तसेच रोहिदास तरे यांच्याशी आम्ही संपर्क साधला। त्यांना सांगितलं की आम्हाला गुरचरण जागा हवी आहे, ही तुमच्या कब्जात आहे, तुमचा एकीला नाव आहे, ही आम्हाला हवी आहे। त्यावेळी सांगितलं बघा तुम्ही प्रत्येकाला कोर्टात गेले, या गेले, आम्ही कोणाला जुमावलो नाही, आम्ही कोर्टाला पण सामना केला, परंतु तुम्ही आमच्या घरी आले तर आम्ही तुम्हाला नाराज करणार नाही, जेवढी लागेल तेवढी तुम्हाला जागा आम्ही सहकुशन देतो। त्याच वेळेला आम्ही त्यांना बोललो की आम्ही आता काहीतरी तुम्हाला मोबदला देणार, मोबदला असा देणार की तुमच्या आई बाबाचं नाव किंवा ग्राउंड खेळपट्टी जो पण आहे तोपर्यंत तो राहणार आहे। त्याच्यासाठी आम्ही त्यांचे भरपूर मनापासून आभार मानत आहोत। आणि असे दानशूर व्यक्ती गावाला असल्यानंतर गावाचा विकास हा सहज आणि सोपा होतोय। आणि कोणी पण सरपंच असू द्या, परंतु असे जाते माणसं जर आपली असली तर गावाचा विकास करायला। आणि या प्रसंगी एवढंच होतो की आज या गावांचा आनंद घेऊन पूर्ण माझा खारबाव खेळत आहे, त्याचा मला खूप आनंद आहे। बस एवढंच बोलून